मी जो उमेदवार ते इंडिया आघाडीचा आहे आणि इंडिया आघाडीने सुरुवातीचे 2 उमेदवार जे जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसला जागा दिलेली आहे। काँग्रेसचं नाव आज दिल्लीवरून येईल किंवा उद्या सकाळी येईल आणि माझं नाव डिक्लेअर केलेलं आहे। तिसरा उमेदवार उभा करायचा की नाही करायचा याच्यावर चर्चा चाललेली आहे आणि त्याबाबत बेरीज कशी करायची याच्यावरच होईल। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आज इंडिया आघाडीचं वातावरण झालं आहे त्या वातावरणामध्ये कुठेही अपयश येऊ नये ही भूमिका इंडिया आघाडीच्या सर्व आमच्या सहकार्यांची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत। काही गट शिवसेनेचे नाराज विरोधात प्रतिक्रिया येत आहेत तुमच्या, त्याच्यामुळे प्रश्न विचारला। शिवसेना अधिकृतरित्या काही बोलायला तयार नाही, तुम्ही लोकसभेमध्ये त्यांच्या उमेदवाराचं काम केलं नाही अशी तक्रार त्यांच्या पक्षांतर्गत चर्चेमध्ये समोर आली आहे। नाही, त्यांच्या उमेदवारांनाच विचारा, जी मतं मिळाली ती शेका पक्षाचीच मतं आहेत आणि वाघेरेंना पण आम्ही खाली लीड दिला कबूल केल्याप्रमाणे आणि त्या पद्धतीचा लीड घेऊनच आम्ही वरती आले। वरती त्यांना मतं कमी पडली म्हणून तिथे अपयश आलेलं आहे आणि या ठिकाणी काही गोष्टी निवडणुकीमध्ये करायला पाहिजे, डावपेचात करायला पाहिजे, त्याच्यामध्ये कमी पडलो। पण तुम्ही उद्धव ठाकरेंशी भेटणार आहात, बोलणार आहेत? रोज भेटतो, माझ्या शेजारीच बसतात हाऊसमध्ये, ते त्याला काय प्रश्न नाहीये। पण नाराजी मग ही कार्यकर्ते नाही, गेल्या खेपेला पण जाहीर केलं दूध उत्पादकांना अनुदान, तेच अनुदान आज अजूनपर्यंत मागचंच मिळालं नाही तर पुढलं दुधाचं अनुदान कसं काय देणार हे कळत नाहीये। उद्याच्या बजेटच्या चर्चेमध्ये मी त्याच्यावर बोलणार आहे। कालच राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झालेली आहे आणि उद्या बजेटवर चर्चा चालू होईल, त्याच्यावर आम्ही याच्यावर बोलणार आहोत। पण ज्या पद्धतीच्या घोषणा चाललेल्या आहेत बजेटच्या बाबतीत ज्या केलेल्या आहेत त्या ठिकाणी पूर्ण करतील की नाही याच्याबद्दल साशंक आहे आणि त्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात चर्चा करणार आहेत। आपलं उत्पन्न आहे 200 रुपये आणि दाखवतात 400 रुपयाचं बजेट, बाकीचे पैसे कुठनं आणणार आहे आम्हाला कळत नाही। आपली जी जागा आहे ती कोणत्या कोट्यातून आहे त्याबद्दल विचारायचं। नाही, मला खरा राष्ट्रवादीचा कोटा आहे। राष्ट्रवादीचेच 10 आमदारांनी मला सह्या दिलेल्या आहेत। आमच्या 6-7 ज्या प्रागतिकच्या समाजवादी पार्टी, आम्ही बाकीचे इतर छोटे मोठे पक्ष, कम्युनिस्ट यांच्या सगळ्या मिळून आमच्या 7-8 आहेत, 2-4 मतं मला मिळू शकतात असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।